नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तुमचाही कीटकनाशकांवरती भरपूर खर्च होतोय. हा खर्च कमी करायचा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, हा खर्च कमी करण्यासाठी आपण वापरणार आहोत इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक कीड नियंत्रण. तर एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे काय? तर आपल्याला केवळ रासायनिक कीटकनाशकांचाच वापर करायचा नाहीये, तर त्यामध्ये आपल्याला नैसर्गिक पद्धतीची जी औषधे आहेत, जी कीटक आहेत, या गोष्टींचाही वापर करत आहे. सोबत आपल्याला सापळा पिकांचीही आवश्यक पेरणी या सीझनमध्ये करायची आहे. तर प्रथम बोलूयात आपण सापळा पिकाविषयी म्हणजे ट्रॅप क्रॉप. ट्रॅप क्रॉप म्हणजे काय? तर तुमच्या मुख्य पिकाच्या बाजूला किडींना जास्त बळी पडणारे पीक आपण पेरतोय. तर यामध्ये कुठलं आहे? तर एरंड आणि सूर्यफुलाचे पीक आपण सोयाबीन पिकाच्या बाजूला पेरू शकतो. ज्यामुळे तुमच्या पिकांमध्ये जी उंटअळी येते किंवा जी हिरवी अळी येते, यांचा प्रादुर्भाव हा तुमचा पहिले या सूर्यफुला पिकांवरती होईल. तसेच कापूस या पिकामध्ये आपण कुठल्या ट्रॅप क्रॉपची लागवड करू शकतो, तर ते आहे आपले एरंड आहे, तुमचे मूग, उडीद आहे, सोबत चवळी आहे व झेंडू या पिकाची आपण लागवड करू शकतो. आता झेंडू यामुळे काय होणार आहे, तर तुमचे जे शत्रू कीटक आहेत, त्यांचा अटॅक हा या ट्रॅप क्रॉपवरती होणार आहे. ज्यामुळे तुम्हाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल किंवा कुठल्या किडीचा अटॅक हा जास्त प्रमाणात आहे. त्याच्यानुसार तुम्हाला तुमचे कीटकनाशके निवडण्यास मदत होईल. सोबतच या ट्रॅप क्रॉपवरती काय होतंय, की तुमचे जे मित्र कीटक आहेत यांची संख्या वाढते. यामुळे तुमची जे शत्रू कीटक आहेत यांना नियंत्रणात ठेवण्याचे कामही हे नैसर्गिकरित्या होतं. आता आय-पी-एम मध्ये आपण दुसरा पर्याय कुठला वापरू शकतो, तर ते आहे जैविक कीटकनाशके. आता जैविक कीटकनाशकामध्ये 3 प्रकार आहेत. तुमचे एक म्हणजे बॅक्टेरियल आहे, फंगल आहे आणि जे झाडांपासून मिळते म्हणजे सगळ्यांच्या परिचित असलेला आपला निंबोळी अर्क. आता फंगल इन्सेक्टिसाइड्स कुठले आहेत, तर व्हर्टिसिलियम लेकॅनी व बॅव्हेरिनिया बेसियाना हे तुमचे रस शोषण किडे जेवढे आहेत, पांढरी माशी आहे, मावा आहे, तुडतुडे आहे, यांच्यासाठी वापरतो. तसेच मेटारायझिम अनायसोपोली हा जो फंगल आहे, तर याचा उपयोग हा तुमची हुमणी अळी व जे तुमच्या शेतामध्ये नाकतोडे असतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. बॅक्टेरियल इन्सेक्टिसाइड कुठले आहेत आपल्याकडे, तर आपण बीटी या नावाने ओळखतो म्हणजेच बॅसिलियस थोरॅन्जिनेसिस. हा तुमचा कपाशीवरील बोंड अळी व अळी संवर्गातील जेवढ्या काही अळ्या आहेत त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी आपण या बॅक्टेरियल इन्सेक्टिसाइडचा उपयोग करू शकतो. तर तिसरा पर्याय आपल्याकडे कुठला आहे, तर आपण शेतामध्ये पक्षी थांबे यांचा वापर करू शकतो. जे आपण घरच्या घरी अगदी कमी किमतीमध्ये किंवा एकदम फ्रीमध्ये बनवता येतात असे सापळे, जसे तुम्ही आपण या इमेजमध्ये बघत आहात, असे घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. आता याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला, तर तुमच्या शेतामध्ये पक्षी येऊन ज्या अळ्या त्यांना दिसतील त्या अळ्या खातील व तुमचा कीटकनाशकांवरचा खर्च हा थोडा का होईना तुमचा हा कमी होईल. तर शेतकरी मंडळी, वरील तिन्ही पर्यायांचा उपयोग केल्यानंतर जर तुमच्या शेतामधील अळीचे नियंत्रण झाले नाही, त्याच्यानंतर तुम्हाला रासायनिक कीटकनाशकांचा पर्याय अवलंबवायचा आहे. ज्यामध्ये तुमचे थायमिथॉक्झिन आहे, कोलोझन आहे, लॅम्बडा आहे, असे विविध प्रकारची औषधे तुम्ही नियंत्रण कीट नियंत्रणासाठी वापरू शकता. रासायनिक कीटकनाशकांवरती जेवढा खर्च आपण करतोय, त्याच्यापेक्षा माफक व कमी दरात तुम्हाला जैविक कीटकनाशके ही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत किंवा आपली जी सरकारी संस्था आहेत, जशी कृषी विद्यापीठ आहेत, के-व्ही-के आहेत, इथून शेतकरी हे एकदम माफक दरामध्ये औषधी खरेदी करू शकतो. ज्याने तुमचा उत्पादन खर्च किंवा जो औषधीवरती खर्च होणार आहे, तो कमी होण्यास शेतकऱ्याला मदत होईल. तरी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, की त्यांनी प्रथम या 3 पर्यायांचा वापर करावा व त्याच्यानंतरच तुम्ही रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा आपल्या शेतीमध्ये करायला हवा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? या माहितीचा उपयोग नक्की तुम्ही या सीझनमध्ये करावा व आपल्या उत्पादनावरील खर्च या माहितीच्या आधारे थोडा तरी कमी होईल, अशी आशा व्यक्त करतोय व नवीन व अपडेटेड माहितीसह आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ